नमस्कार मंडळी, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात स्पेशल पोटाला थंडावा देण्यासाठी खरबूजची मिठाई। चला तर मग बघूया आपण काय काय साहित्य घेतलं आहे। इथे मी एक खरबूज घेतलेला आहे, त्याला असं बारीक कट करून घेतलेला आहे। इथे एक वाटी खोबरं वाटून घेतलेलं आहे, सुकं खोबरं। थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया पण घेतलेल्या आहेत। 2 चमचे तूप घेतलेला आहे। 4-5 विलायची कुटून घेतलेली आहे बारीक। थोडासा मी पिवळा कलर घेतलेला आहे। इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेला आहे। तर सर्वात आधी आपण हे ड्रायफ्रूट थोडेसे मिक्सरमधून काढून घेऊया। हे ऑप्शनल आहे आणि हे खरबूज पण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर चला हे आपण वाटून घेऊया। हा इथे मी तूप टाकत आहे। कढई ठेवली होती मी गरम करायला, त्यामध्ये आपण तुपाला गरम नाही करायचं जास्त। हे खरबूज मी वाटलंय याचं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे। पहा, खरबुजामधलं पाणी आटलं आहे। आपण साखर टाकून घेऊया यामध्ये। साखरेचं पाणी सुटलं ना, ते आटेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे खोबरं टाकून घेऊया। खोबरं टाकण्याचं कारण की फक्त खरबूजची बर्फी आपण बनवली असती, पण काय आहे त्याला माव्याची गरज लागेल आणि मावा टाकला म्हणजे बर्फी बरोबर सेट होणार नाही, म्हणून आपण खोबरं टाकलेलं आहे। खोबऱ्याच्या आणि ह्याची खरबूजची मिळून एकत्र चव वेगळीच येईल, त्यासाठी मी खोबरं टाकलेलं आहे आणि ते थोडं खरबूजचं पाणी शोषून घेईल। तर मी यामध्ये मिल्क पावडर टाकत आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे। यात थोडंसं कलर घेतलेलं, त्यात दूध टाकलेलं आहे, थोडंसंच आहे। याला सेट व्हायला 1 ते 2 तास लागतील आपल्याला। यामध्ये मी विलायची पावडर टाकून घेते, कुटून घेतलेली आहे। मी विलायची नेहमी ना घरात कुटूनच घेते जेव्हा लागेल तशी। पहा कशी झाले आहे। आपण याला सेट करून घेऊया। गॅस बंद करते मी। कशी आहे आपली झटपट होणारी रेसिपी, घरच्या घरी एकदम चविष्ट मिठाई बनते। तर मी याला सेट करते। पहा, इथे मी हा असा डब्बा घेतलेला आहे, तुम्ही प्लेटही घेऊ शकता। मी याला थोडंसं तूप लावून ग्रीस करून घेतलेलं आहे, तर मी यामध्ये हे टाकून घेते। याला आपल्याला 1 ते 2 तास ठेवायचं आहे। याच्यावर मी हे मिक्सरमधून काढून घेतलंय बघा मी ड्रायफ्रूट्स, तर याला मी असं याच्यावर टाकून घेते आपल्या खरबूजच्या बर्फीवर। याला आपण ठेवूया 2 तास सेट व्हायला। बघूया आपण आपली बर्फी सेट झाली आहे का खरबूजची। मी असे काप करून घेते। सेट झाली आहे, मी याचे असे कट करून घेते याला। पहा कशी झाली आहे आपली बर्फी। मी आज सगळं काढून घेते। मी या सगळ्या काढून घेते, दाखवते तुम्हाला। पहा कशी झाली आहे आपली खरबुजाची बर्फी। आवडली का तुम्हाला? जर रेसिपी आवडली तर गिन्नी रेसिपीजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तुमची गिन्नी रेसिपी आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी एकदा ट्राय करून कशी झाली आहे। धन्यवाद।